ठीक आहे सर, आपली सायकलची पण आहे बघा ना, वेळ पास चालेल. ओके सर, मी कोणाशी कॉन्टॅक्ट करू सर ब्रेकफास्टसाठी वगैरे मेडलसाठी? सर मी मेक्सिकोवरून आलो आहे सर, फक्त भारतात सायकल अरेंज करायसाठी. मला मेक्सिकोचं परमिट आहे, फक्त या कार्यासाठी मी माझा नंबर द्या दुकानमध्ये देऊन द्या, सांगू किती सोल्युशन झालं. माझं पेंडिंग इश्यूज होते माझे बरेच. राजेंद्र भोसले जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी एक मीटिंग केली होती नोव्हेंबर 24 होता. त्या मीटिंगमध्ये सगळे समराईज झालं. इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये जे ऑडिटोरियमसाठी इलेक्ट्रिशियन आणि AC साऊंड ऑपरेटर नेते असतात त्यामध्ये बोगस कामगारातून भरती केली ठेकेदाराने. याचे बिलं पास झाले. सर बिलं पास होऊन ठेकेदारांना करून मिळालं, ज्यांना कोणाला बाकीचं जे काही मिळालं त्यांना मिळालं. त्याचं ऑडिट करावं असं भोसले साहेबांनी सांगितलं होतं. ऑडिट करण्यासाठी पहिली आपली समरी म्हणून ती MOM बनणं गरजेचं होतं. MOM बनलं 3 महिन्यानंतर. त्यानंतर ऑडिटला गेलं 3 महिन्यानंतर. ऑडिटचा रिपोर्ट आला 3 महिन्यानंतर. त्या 3 महिन्यानंतर फक्त एका ठेकेदारावर कारवाई झाली. ती पण मला ऑफिशियली अजून कळवली पाहिजे. बाकीचे 2 किंवा 3 जे काही ठेकेदार आहेत त्यांच्यावर अजून कुठलीही कारवाई झाली नाही. पूर्ण बोगस कामगारांचा डेटा मागवला आहे. अजूनही तशा प्रकारे बोगस कामगार काम करतात. नावाला फक्त आपल्याकडं पोर्टलवरती 3 माणसं दाखवले जातात, जागे फक्त एकच सांगतात. इलेक्ट्रिक डिपार्टमेंट हे आतापर्यंत पृथ्वीराज सरांना 4 वेळा रिमाइंडर देऊन झाला आहे. शेखर मॅडमला वारंवार भेटल्यानंतर हा रिमाइंडर देऊन झाला की तुमचे जे काही बिलं आहेत ते ऑडिटला पाठवा. ते ऑडिटला गेलेच नाही तर मग ऑडिटमधनं निघणार. ऑडिटमधनं आता जे काही एका ठेकेदाराला दंड झाला तो बलतात झाला. मी बोगस कामगारचं म्हटलं त्यामध्ये बिलिंगचा इश्यू निघाला. त्याच्याबरोबर अजून बाकीचे जे काही माझे 25-1 विषय होते त्या 25 विषयांमधले 15-1 विषय अजून पेंडिंग आहे. तर ह्यासाठी त्या MOMचा रिव्ह्यू घेण्यासाठी तुमच्याबरोबर एक मीटिंग पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट मेडल नाही गेली. मेडल नाही गेली. मेडल काय? मेडल मोमेंट मी बोलतो आपलं ओके सर, स्पोर्ट्समध्ये नसेल दॅट विल बी ग्रेट हेल्प सर. थँक्यू व्हेरी मच सर. विश यू ब्युटिफुल इव्हनिंग सर. आपल्या भाऊ पाटील रोडला मंचरचे शेतकरी येतात आणि बाजार लावतात, आठवडे बाजार. तर त्यात कारवाई परवा दिवशी केली आहे. त्यांना रितसर परवानगी देते. तुमचे 10 वर्ष झाले करतायत आठवडे बाजार, आणि आता पहिल्यांदाच कारवाई काल झाली गुरुवारी. तुम्ही केला असेल मी चेक करतो. नाही, भाऊ पाटील रोडला सर गुरुवारी ट्रॅफिक नसतं, कारण भाऊ पाटील रोड हा पिंपरी चिंचवडला जाणाऱ्या कामगारांचा तो रोड आहे. पण गुरुवारी सुट्टी असते सगळं पिंपरी चिंचवडला, त्यामुळे गर्दी नसते इंडस्ट्री. रितसर ते भाडं पण आहे. आपण कसं हे पण करतो ना, रितसर भाडं कुठे आहे? बोपोडीमध्ये. आंबेडकर चौकातनं बोपोडीला जो रोड जातो आपला 110 फुटी रोड आहे. नगरसेवक असताना गार्डनच्या बाजूला करतो. आणि मी प्रवीण परदेशी साहेबांनी तेव्हा तो 110 फुटी रोड केलेला. दरवेळेस कारवाई होते. परवानगी मिळाली तर शहरामध्ये शासनाने त्यांना GR काढण्यासाठी ते सगळं लावलंय. त्याच्याबरोबर राज्य शासनाने जो आपला GR काढलाय बाजारासाठी तो पण लावलेला आहे. ते रितसरचे पैसे पण भरायला तयार आहे. आणि ते परत त्यांचं राहिलेलं मटेरियल घरातून घेऊन जातात. 10 वर्ष करतायत. आणि आता काल गुरुवारी कारवाई झाली म्हणून त्याला एक शिवाजीराव पाडे आमची जागा ते देऊ करतात रोडसाठी ना.
रोडसाठी जी जागा देऊ करतात आपण रोड घ्यायला फार विलंब लावतो. अभिषेक कुशवाहा करतो. अभिषेक कुशवाहा घरावर कॉलेजचं पालन करत असताना चालू सेंटर शारदा सेंटर म्हणून कर्वे रोड चालू सेंटर हां तर रोडला कामा द्यायचा आहे ते डॉक्टर साहेबांकडे विषय चालू आहे काय त्यात काही डॉक्टर काढतात किंवा का मालमत्तेचं पण पत्र आलं नाही नोटीस आलं नाही काढताकडे म्हणजे हे DLC म्हणून आणि मालमत्तेचं पत्र आलेलं आहे आणि त्यांनी ते पत्र मला पाठवलं. अडचण काय हां ते आता ते कारवाईच करत नाही करतो समजा करत नाही कारवाई म्हणजे ताबा घेईल ताबा घेत ताबा घेईल हे जे काय तिथे काय त्याचा झोपडा आहे त्याचा शिफ्ट करायचं रस्त्यावर त्यांनी पत्र सगळं हॉटेल वगैरे तयार केलं अतिक्रमण केलं बाकी चित्री कार्यालयाच्या पदामध्ये अतिक्रमण तक्रार आहे. अतिक्रमण त्यांना जागा तुमची मालक तो मालक दिसला. आणि त्या जागेवरती इतर लोकांनी हे केलेलं आहे. पण ते ऑफिस केले ते मध्ये कारवाई केली रेडी टू हँड ओव्हर काढणे आम्ही ताबा दिलं पूर्ण ताबा म्हणजे गरवार कॉलेजचं पाणी कॉलेज असतं तो पूर्ण आम्ही ताबा द्यायला तयार आहे तो ताबा. ते प्लस छोटे केले पण करत रोडचे पुढच्या सण मीटिंग येऊन करतो प्रोग्रामचं ब्रेकिंग पण पाहिजे ना कसं करणार बोल धनकर साहेबांना वाय डिड नॉट म्हणजे त्या पत्रिकेमध्ये वाय नॉट युज ऑफ द ऑपरेशन ऑन द स्टेट नाही आहे का नाही ते रिवाईड जो आहे असं नाही वाटत. नाही असं कसं जे सेकंडरी लेअर अँड रेग्युलेशन वाय नॉट युज ऑफ द ऑपरेशन कैसा है बनकरनं पाठवलं तुम्ही एक तुमच्या ऑफिसला असताना एकदा येऊन भेटतो एक चांगली मोबिलिटीवरती कार्यशाळा पाहिजे होत्या बाळगंधर्वला मी व्हॉट्सअपवर पाठवतो सगळ्यांना त्यांना इंटरेस्ट असेल तर मी खरंच चांगला आहे. कशावरती ऐसे इसको करेक्ट कराने का है हां आज कशावरती आहे कार्यशाळा मोबिलिटी ते फॉरवर्ड करतात ना ते सर बोलतात साहेब पत्र नाही आणतात आपण भेट केली आपण आमचा लोकमत ते सावित्री गार्डन टीपी रोड त्याच्या संदर्भात एक सेन्सिटिव्ह एक मीटिंग लावली पाहिजे लोकमत ते सावित्री गार्डन डायरी आपण विजिट केली सुप्रियाताईंनी आपण केली होती पाठीमागं आणि तो रस्ता होण्याच्या संदर्भामध्ये फार अतिशय गरजेचे जरा मोठ्या प्रमाणात जरा सगळे आपले इंजिनियर असतील टीपी रोड डायरी टीपी रोड आणू तो प्लॅन नाही नाही तो आमचं जरा वेगळं हो 100%. कारवाई तर झाली काल त्याच्याबद्दल सगळ्यात आधी धन्यवाद एफसी रोडला झाली ना मी रोज करवाई काहीतरी पण करा आज परत बसलेले अवघड आहे संध्याकाळी आपले लोक घरी गेल्यानंतर ते लोक काय येतात हा संध्याकाळी आपले आता संध्याकाळी परत बसलेले सगळे प्रोजेक्ट म्हणून काय करता येईल त्या रस्त्याचं प्रोजेक्ट म्हणून काय करता नाही नाही येईल? आत्ता आता माझं तर Special रोजचा काहीतरी त्याला का मला वाटतं काही लोकांचं काम झालेलं आहे तिघांचं एकच करतो सेम ऑन दॅट एन्क्रोचमेंट पार्ट जे एन्क्रोचमेंटवर कारवाई होती याच्यानंतर काय होतं की त्याच जागी परत 5 दिवसांनी तीच गाडी परत येते आणि परत 2 महिन्यांनी त्याच्यावरती कारवाई होते. म्हणजे किती वेळा महापालिका एकाच ठिकाणी कारवाई करणार कारण त्या लोकांना जो काही फाईन असेल वॉट एव्हर फाईन PNC मॅट बी चार्जिंग दॅट फाईन कीप्स स्टॅग्नंट म्हणजे एकदा काही 5,000 असेल 10,000 असेल वॉट एव्हर तो तेवढाच राहतो. त्यामुळे त्याच जागेवर परत होतं. असं मेट्रो स्टेशनच्या खाली होतं म्हणजे
पूर्वी स्पेसिफिक वडाळ मेट्रो स्टेशनच्या इथे हा प्रकार होतोय. तिथे आधीच भुगाव मुळशी या साईडला जाणाऱ्या वडाप गाड्या ज्या असतात त्या उभ्या असतात नागरिकांची ने-आण करण्यासाठी. मग अशा ठिकाणी मग रात्रीचे दारू पिण्याचे प्रकार होतात. मेट्रो खाली दारूच्या बाटल्या सापडतात. तिथे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे, त्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या टाकल्या जातात. ते स्वच्छतागृह ब्लॉक होतं आणि मग त्याचा त्रास मेट्रोने क्रॉस करणाऱ्या नागरिकांनाच परत होतो. त्यामुळे एकदा जर एखाद्या ठिकाणी कारवाई झाली तर परत तिथं ते येणार नाही, याची थोडी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स केली जाईल. खूप लोकांबरोबर छान वगैरे होते आणि खूप कलाकार येतात, दिसली म्युझिक अँड एव्हरीथिंग, यंगस्टर्स येतात, दिसली फुटपाथवरचा आणि कंडिशनला काही देर इज नथिंग कनेक्टेड टू वन यू नोटीस. आपण ठीक आहे थोडासा एक अजून त्याची रोज कॉन्स काय हा विषय आणि हा प्रेझेंटेशन आहे, प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन मध्ये कंटेंट सांगितलं स्टेजवर तुम्ही सारे माननीय सभासद हो आज लेटर घेतला आहे आणि एक तर घ्या ना हळूहळू या सर. नाही आहे मी या निवांत. हां काय हां हां काही याच्यावर नाही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह काही उपयोग झाला नाही. पार्ट ड्रॉप पण केला बोलूला मी बोलतो बरेचदा पण त्याच्यामध्ये कुठलाही महत्वाचं असं ते मला सांगितलं बरोबर थोडासा व्यवसाय मागे केला पण आपण सर्व माझा अधिकारामध्ये क्लास 3 देऊ शकतो पण क्लास 1 साठी शासनाची प्रोड्युसर मी यांना पाठवलं पळासकर साहेबांना. मी तुम्हाला पण पाठवतो, तुमचं व्हॉट्सअप पण आहे माझ्याकडे. सगळे मी लिहिले आहे त्याच्यामध्ये. सी हॅज गॉट गुड डिटेल्स. नमस्ते सर. सर जी नमस्ते. तुमचं झालं की सर? नमस्ते. मिलिंद जाधव TV10. सर 2 विषय माझे. देखिए कुछ ऐसे लोग होते हैं जिनको पहचान देने की जरूरत नहीं पड़ती. सर ऐसा नहीं सर, ये मेरा प्रोटोकॉल पालता हूँ आणि हर बार मैं ये दूंगा. ये आपका बड़प्पन है सर, ये आप ध्यान में रखते हैं. 2 सब्जेक्ट है सर मेरे. पहिला सर विषय असा आहे की राकेश विटकर म्हणून जे प्रभारी सुरक्षा अधिकारी आहेत, तर 1 वर्षापूर्वी बरोबर त्यांनी भर दिवसा एका नागरिकाला फरफडत नेलेलं आहे.
त्याचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा आहे, त्याचं म्हणजे ह्याच्यामध्ये चॅनलवरसुद्धा आहे आणि तो नागरिक दुर्दैवाने मीच आहे. मी ते सांगते सर. आणि बरोबर तुम्ही ते झाल्यानंतर तुम्ही आलेलं त्याला बरोबर 1 वर्ष झालं. हा महिना त्याची ॲनिव्हर्सरी आहे सर त्या घटनेची. तर त्याच्याविरुद्ध एवढ्या तक्रारी असून आणि तो चुकीच्या पद्धतीने प्रमोशन घेत असून माझं असं मला खरंच प्रश्न असा आहे, मी तुम्हाला मागे सांगितलं यू आर द लास्ट होप. तर तुमच्यासमोर जर मी ते कागदपत्र सर सादर केली, कारण का मी प्रत्येक जे सामान्य प्रशासन आहे अगदी चंद्रन साहेबांसमोरचं ते कागदपत्र सांगितली होती आणि स्पष्ट दाखवलं होतं. आम्हाला फक्त असंही सांगा की आम्ही चुकत असेल ना तर तेही दाखवा. तर ते कागदपत्र खूप कष्टानं जी त्याच्याकडे सुद्धा नसतील ते आमच्याकडे आलेले आहेत फार चुकीच्या पद्धतीने. ही इज ओनली 10th पास ऑर फेल इवन. सो सगळं पुढचं जे आहे ना ते आय विल प्रूव्ह यू. फक्त मला आय वॉन्ट टू हॅव सम इयर्स हू इज गोइंग टू लिसन अँड डू समथिंग ऑर टेल अस दॅट नो वी कॅन डू एनिथिंग. सो आय विल सर नॉट ओनली लीव महानगरपालिका, not only at TV10, but I am even ready to leave Pune. So believe me, sir, believe me, it is so disgusting. 1 वर्ष झालं त्याचं काही ॲक्शन होत नाही. आणि जे ॲडिशनल कमिशनर जे आहेत चंद्रन सरांची बदली होते. तर हे फार दुर्दैव असं मला वाटतं. तर आता तुम्ही आहात आणि आता महापौरसुद्धा आलेले आहेत. आमचे आणखीन आशेचे किरण वाढलेले आहेत आणि यू रिअली आर डुईंग व्हेरी वेल वर्क सर. तुम्ही इथं म्हणजे काम साईटवरच असता. हा माझा पहिला विषय आहे. तर वेन कॅन यू गिव्ह मी द टाईम टू प्रेझेंट ऑल द डॉक्युमेंट्स. आय डोंट टॉक विदाउट प्रूफ. दॅट इज कधी तुम्ही मला सांगा. काटे सरांना सांगून ठेवलं ना त्यावेळी त्या दिवशी कुठनं असेल तिथनं मी येणार सर. प्लीज असं माझं म्हणणं. 23 किंवा 24ला बोलवतो. फार धन्यवाद सर. मी सगळी कागदपत्र घेऊन तुमच्यासमोर येईल सर. दुसरा विषय माझा असा आहे, दुसरा विषय सांगतो फक्त. दुसरा विषय बोलू सर. दुसरा विषय असा आहे की यूट्यूबर्स they are also working in spreading the good things in social media I am talking about. So the total panel has been ready and they are doing really very serious work. म्हणजे मी करायचा प्रयत्न करतो सर, पण आमच्याकडं खूप कमतरता आहे. आणि असं म्हणजे तुमच्यासारख्या माणसाचं मला तुमचा सपोर्ट पहिल्या दिवसापासून मिळत आलेला आहे. त्याचं पूर्ण एक पॅनल तयार आहे सर. दे हॅव गॉट मेनी क्वेश्चन्स दॅट हॅज बीन रेज बाय द सिटीजन. सो इट विल बी व्हेरी इझी फॉर अस. आमच्याकडे 100 माणसं येतात. 100 माणसं तुमच्याकडे आली तर हे होईल. तर त्याचा आम्ही काहीतरी आपण एक चॅनल करूया. तर विल बी टेलिंग यू किंवा तुम्ही म्हणाल तेवढी माणसं 50 जी आहेत ना 5-5 जरी म्हटलात ना तर तुम्ही आम्हाला महिन्याला एकदा तरी प्रेस कॉन्फरन्स असतात काय इश्यूज आहेत. इट्स नॉट अबाउट व्हॉट द PMC हॅव टू से, इट्स व्हॉट अबाउट द सिटीजन हॅज टू से. तर असं काहीतरी करता येईल तर बघा ना सर, फार बरं होईल. अँड वी आर रेडी टू डू इट फ्री. बघा हे मॅटर तसं मला प्रोग्रामचा फ्लो पण दाखवा ना काय याचा केस देतो वेळ. हां मी प्रेस हे 2 वेगळे विषय सर. म्हणजे पहिल्या वेळी मी एकटाच येईन सर आणि तुमच्यासमोर कागदपत्र सादर करेन. त्यावेळी सर 2-3 घेऊन येईन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ॲज युजल आय एम हॅपी. एन्क्रोचमेंटवरती स्ट्रिक्ट ॲक्शन व्हायला परत 5 दिवसांनी तिथे एन्फोर्समेंट येणार. आणि काय होतं की मेट्रो स्टेशनपर्यंत अनेक पार्किंगचा अशा गाड्या ठीक आहे आम्ही आहोत. धन्यवाद तुमचे.